तुम्हाला जर कोणी विचारलं ना की भारतामध्ये कोणत्या राज्याच्या महिला या सगळ्यात जास्त हुशार आहेत, तर तुम्ही सांगायचं की बिहारच्या महिला या भारतामध्ये सगळ्यात जास्त हुशार आहेत. त्याचं कारण असं आहे की इतर राज्यामधल्या महिला या 500 रुपयाला, 1250 रुपयाला आणि 1500 रुपयाला आपलं मत विकत असताना बिहारच्या महिलांनी मात्र त्यांचं मतदान हे 10,000 रुपयाला विकलेलं आहे. अर्थातच बिहारच्या महिलांनी या देशातल्या मतदानाचे रेट वाढवलेले आहेत असं म्हणायला देखील हरकत नाही. कदाचित 2029च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या मतदानाचा रेट हा 20,000 रुपये देखील होऊ शकतो. कारण बिहारच्या महिलांचा जर रेट 10,000 रुपये असेल तर महाराष्ट्रातल्या महिलांनी असा आग्रह धरला पाहिजे की आम्हाला किमान 20,000 रुपये महिन्याला द्या, तरच आम्ही तुम्हाला मतदान करू. हे होऊ शकतं भविष्यामध्ये, याच्यात काही अवघड असं नाही. कारण 1250 रुपये रेट होता मध्य प्रदेशमध्ये 2023ला. 2023ला ज्यावेळेस मध्य प्रदेशची निवडणूक झाली त्यावेळेस त्या निवडणुकीमध्ये देखील हीच योजना आणली होती, लाडली बहना योजना, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक महिलेला 1250 रुपये दिले होते. त्याच्यानंतर 2024मध्ये ही योजना प्रवास करत करत महाराष्ट्रामध्ये आली आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर या योजनेचे आकडे वाढले आणि 1250 रुपयाऐवजी ते 1,500 रुपये झाले. लोकसभेच्या कालखंडामध्ये 1,500 रुपये झाले, पण विधानसभेमध्ये मात्र 2100 रुपये रेट देऊ असं सांगितलं गेलं, पण ते दिले नाहीत आणि महाराष्ट्राच्या महिलांनी 1,500वरती समाधान मानलं. 2025मध्ये म्हणजे नुकत्याच बिहारमध्ये निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकीमध्ये हीच योजना तिथे देखील लागू झाली, पण तिथे मात्र प्रत्येक महिलेच्या खात्यावरती 10,000 रुपये जमा करावे लागले, तरच तिथं मतदान मिळणार होतं हे निश्चित झालेलं होतं. त्याच्यामुळं बिहारने मतदानाच्या किमतीचा म्हणजे मतदानाचं मूल्य वाढवलं आहे का असं म्हणायला देखील हरकत नाही. इतर राज्यामध्ये कुठे 300 रुपये, कुठे 500 रुपये, कुठे 1250 रुपये, कुठे 1,500 रुपये, कुठे 2100 रुपये असा भाव असताना बिहारच्या राज्यामध्ये मात्र महिलांनी थेट 10,000 रुपये मताचा भाव ठरवून दिलेला आहे. पण हे करत असताना आपण लाज वाटत नाही का हा देखील प्रश्न विचारला पाहिजे की आम्ही ज्यावेळेस आमचं मत विकतो त्यावेळेस आम्हाला काहीच वाटत नाही का? आमची अब्रू आम्ही विकायला निघालेलो आहोत का? आमच्या देशाची, आमच्या लोकशाहीची अब्रू आम्ही विकायला निघालेलो आहोत का? असे कुठलेच प्रश्न आता पडत नाही. त्याचं कारण असं आहे की प्रचंड गरिबी वाढवून ठेवलेली आहे आणि 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतः देशाचे पंतप्रधान असं सांगत होते की या देशातल्या 80 कोटी लोकांना मोफत धान्य द्यावं लागत आहे. एवढी गरिबी आपल्या देशामध्ये आहे. आता एवढ्या गरिबी असलेल्या देशामध्ये जर तुम्हाला निवडणुका लढवायच्या असतील तर तुम्हाला त्या लोकांच्या पोटापाण्यासाठी तुम्हाला 4 पैसे द्यावे लागतील आणि 4 पैसे दिल्याशिवाय ते लोक मतदान देखील करणार नाहीत. एवढे 10,000 रुपये प्रत्येकाच्या खात्यामध्ये जमा करून देखील फक्त 63% मतदान बिहारमध्ये झालेलं आहे. जर समजा 10,000 रुपये दिलेच नसते तर कदाचित हे मतदान 50% देखील आलं असतं. म्हणजे इतकी बिकट परिस्थिती भारताच्या लोकशाहीची सध्या झालेली आहे आणि भविष्यामध्ये याच्यापेक्षा देखील बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण हे लोकशाही या मतदान प्रक्रियेला म्हणायचं का हा खरा प्रश्न आहे. लोकांनी मतदान कशाच्या आधारावरती केलं पाहिजे हे लोकांना शिकवण्याची वेळ आलेली आहे आणि विकासाचे मुद्दे, सामाजिक समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, तुमचे मूलभूत अधिकार या सगळ्या गोष्टी बाजूला सारल्या गेलेल्या आहेत आणि केवळ पैसे मिळाले तरच मतदान करायचं एवढीच भावना लोकांच्या मनामध्ये राहिलेली आहे. त्याच्यामुळे लोकशाहीशी या लोकांचं नातं आता काहीही राहिलेलं नाही. 5 वर्ष फक्त एकदा 10,000 रुपये घ्यायचे आणि मतदान करायचं एवढीच लोकशाहीची व्याख्या या लोकांनी ठरवलेली आहे. बरं, निवडून कोणाला द्यायचं? निवडून कोणालाही द्यायचं. समजा तुमच्यासमोर जर एखाद्या 10,000 रुपये देणाऱ्या पक्षाने जर तुमच्यासमोर एखादा गाढव जरी उभा केला तरी मी तुम्हाला निश्चितपणानं सांगतो की लोक गाढवाला देखील मतदान करतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. लोकसभेमध्ये किंवा संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये आपण आपले उमेदवार का निवडतो हे आणखीनही लोकांना माहिती नाही आहे आणि त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये निवडणुका कशाला होतात तर आपल्यावरती कोणाला तरी राज्य करण्यासाठी निवडायचं आहे आणि त्या राज्यकर्त्याला निवडण्यासाठी हालाकी तो आपल्यावरच राज्य करणार आहे. अशा परिस्थितीमध्ये हे सगळं मतदानाची प्रक्रिया पार पडते आहे आणि लोक आपल्यावर सत्ता गाजवण्यासाठी लोक निवडून देत आहेत.
लोकांच्या मूलभूत अधिकाराच्या संरक्षणासाठी अजिबात नाही, लोकांचे संवैधानिक अधिकाराच्या बाबतीत अजिबात नाही, लोकांच्या विकासाच्या बाबतीत अजिबात नाही, किंवा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अजिबात नाही. ही लोकशाही या कामासाठी आता राहिलीच नाही. आता जर लोकशाहीमध्ये तुमचे प्रश्न मांडण्यासाठी सभागृहामध्ये जर तुम्ही नेता पाठवत असाल तर तुम्ही विचार करा की मैथिली ठाकूर हे तुमचे कोणते प्रश्न मांडणार आहे. आणि पुन्हा तुम्ही वर तोंड करून म्हणता की आमचे प्रश्न सोडवले जात नाहीत, आमचे प्रश्नच मिटत नाहीत, आमची गरिबीच मिटत नाही, आमच्या पोराला नोकरीच लागत नाही. असं कितीतरी दिवस तुम्ही म्हणत बसणार आहात. पण तुम्ही याचा विचार का करत नाही की अशा प्रकारचा उमेदवार जर तुम्ही तुमच्या विधानसभेमध्ये पाठवला तर तुमचे ते खरोखरच प्रश्न मांडणार आहे का? मैथिली ठाकूर ही तुमची नेता होऊ शकते का? हा प्रश्न तुम्ही तुमच्या हृदयावरती हात ठेवून विचारा आणि सांगा की मैथिली ठाकूर ही आमची नेता होऊ शकते आणि ती आमचे प्रश्न विधिमंडळामध्ये मांडू शकते. हे तुम्हाला स्वतःला विचारायचा प्रश्न आहे. पण परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की लोक आता अशा लोकांना मतदान करायला लागलेले आहेत कारण त्यांच्याकडे काही अमाऊंट जमा झालेली आहे आणि आपली चूल पेटेल एवढं जरी त्यांना मिळालं तरीही हे लोक अशा लोकांना निवडून देतील. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणालो की आता 2029मध्ये मताचा रेट हा 20,000 होईल आणि 20,000 झाल्यानंतर त्यांच्यासमोर एखादा गाढव जरी बांधून ठेवला तरी गाढव देखील आमदार होऊ शकतो. आणि ही शक्यता 2029च्या नंतर नाकारता येणार नाही. त्याच्यामुळं जर तुम्हाला पैसे मिळत असतील तर तुम्ही कोणालाही मतदान करायला तयार व्हाल का? हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला मतदानाचा अधिकार देत असताना आर्टिकल 326मध्ये एक शब्द वापरलेला होता, अनसाऊंडनेस ऑफ माइंड. आपल्या माइंडमधून आवाज आला पाहिजे, पण हा आवाज बंद झालेला आहे. आणि हा आवाज फक्त एवढंच ऐकतो की त्यांनी कोणाला पैसे दिलेले आहेत आणि ज्यांनी पैसे दिलेले आहेत त्यांनाच आपण मतदान करायचं. तुम्हाला नेमकं या लोकशाहीबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका. खरोखरच ही लोकशाही आहे का? का आम्ही लोकशाहीमध्ये आमचं मूल्य ठरवत चाललेलो आहे आणि आमचं मूल्य आम्हाला मिळालं तर आम्ही तुमच्यासमोर कपडे काढून देखील नाचायला तयार होऊ, अशी अवस्था आपल्या देशामध्ये निर्माण होत चाललेली आहे का? तुमचं नेमकं म्हणणं काय आहे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.